नमस्कार मित्रांनो, आजचा आपला हा ब्लॉग एक वेगळा असा असणार आहे. आज आपण आमचे परममित्र कोलकात्याचे अजितभाई पवार यांना सोडायला आम्ही पुणे एअरपोर्टला जातो आहे. आपण पाहताय सकाळी 6 वाजता बरोबर इथून निघतो. सोबत आमचे संजय काका पण आहेत बरोबर. आम्ही विट्यापासून पुणे एअरपोर्टपर्यंतचा प्रवास कशा पद्धतीचा होतो आहे तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो आहे. ट्रॅव्हल्सच्या अवैध कसे कुठे वळवले जातात. फक्त विट्यात काय म्हणजे हे कायमच आहे विट्यात हे. चला तर पाहूयात कशा पद्धतीचा आपला ब्लॉग होतो आहे. विटा नेवरी रोड, विट्यातून बाहेर पडल्यानंतर नेवरी रस्त्याचा सकाळचा हा अशा पद्धतीचा व्ह्यू आहे. स्पीड ब्रेकर पहिल्यापासूनच आहे. ती काय स्पीड ब्रेकरमुळे तर जरा कंट्रोल राहिले. वर्षा सावळे औंध पावसाचं वातावरण. आपल्या भागात पाऊस कमी, इकडं मात्र नेहमी पाऊस असतो बाई बा. मेंबर्स किती वाजेपर्यंत जायचं आपल्याला? 11 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. 11 वेळेत चाललोय. मस्त वातावरण चांगलं आहे. हे कळंबी ह्या रस्त्याने ट्रॅफिक जास्त झाले बरं का. अलीकडे कोल्हापूर इचलकरंजी त्याचा बलोडा विट्यावर येते बा, त्यामुळे विट्यात ट्रॅफिक जाम होतं. रस्ता चांगला झाल्यामुळे आता आपल्या भागातली लोक कराडला जायची पण कमी झाली. यामुळं सकाळचं वातावरण रस्ता चांगला असल्यामुळे 1 तासाभरात सातारा. झोपले का झोपले काय जागे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं ब्रिज चालू झाला, पण हा ब्रिज नेमका कशासाठी झाला हे आजपर्यंत कुणालाच कळलेलं नाही. म्हणजे ह्या बाजूला गाव येते आणि इकडे एखादी वस्ती आहे. गेलं 2 वर्ष झालं या ब्रिजचं काम चालू आहे, पण नेमकं काय आहे ना. खालनं नदी ना ओढा उगळ आणि एवढा मोठा पुलाचं काम आहे, नेमकं समजलं नाही कोणाला. आणि हा पूल चालू झाल्यामुळे जरा थोडासा त्रास, रस्ता एवढा बाद होता इथला. या बाजूला गाव, या बाजूला वस्ती वडी. औंधला आमची सायकल ग्रुप येणार आहे. ह्या रविवारी येणार आहे. एअरपोर्टला बरोबर 11 पर्यंत जायचं आहे. 6:51. त्रिमलीनंतर हा रस्ता असाच पुढे जातो तो सातारा. रोडला सुद्धा बारीक पाऊस आहे. पावसाचं वातावरण आहे. आणि सकाळी गुड मॉर्निंग सकाळी सुद्धा व्यायामाला येणारे आहेत लोक. बघा वातावरण जर इकडचं बघितलं तर खरंच सातारा जिल्ह्यातलं खूप छान. आणि रस्ता एवढा भारी झाला आहे की प्रत्येकजण या रस्त्यानं जाणंच पसंत करतो पुण्याला जाताना. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक पण वाढली.
व्ह्यू. आता आपण इथनं सातारा त्यानंतर आराम हॉटेलला बहुतेक नाश्ता करण्यासाठी थांबतोय. तेही कसं हॉटेल आहे काय तेही दाखवण्याचा प्रयत्न करू. बघूयात. सकाळचं वातावरण खरंच प्रवासासाठी योग्य आणि शांत असं असतं. पुढं गेल्यावर आपण पाहूयात कशी परिस्थिती आहे ते. 7:30 झालेत बरोबर. आपण आलोय आता सातारा हायवेला थोड्या वेळात आपण एंट्री करतोय. सकाळी बघा. सातारा पाऊस आहे साताऱ्यात. किती 5 आहेत ना बघते किती. नाम घेता मुखी राघवाचे घेता मुखी आपण आता लागलो पुणे बेंगलोर हायवे. मुखी राघवाचे दास रामाचा हनुमंतराचे नाचरी दास रामाचा हनुमंतराचे. आता थांबतोय आपण हॉटेल आराम हॉटेलला थांबतोय. वातावरण बघा पावसाचं आहे.
जवळ आलं ना आराम हॉटेल. या रोडवरचं प्रत्येकाच्या पसंतीच उतरलेलं सर्व सोयीयुक्त असल्यामुळे लोक इथे थांबतात. मला वाटतं 1 किलोमीटरवरती आहे अजून आराम हॉटेल. आपण तिथं नाश्त्यासाठी थांबणार आहोत. वातावरण मात्र पावसाळी असलं की हायवेला जरा एक वेगळंच रूप आलेलं असतं की वाहनं कंट्रोलमध्ये असतात. प्रत्येकाला जपून जायचं असतं, त्यामुळं एक वेगळ्या प्रकारची शिस्त असते. उन्हाळ्यात तसं नसतं. उन्हाळ्यात तुफान वेगानं वाहनं जातात. या रोडवरचं अजून एक म्हणजे हे पुढं समोर आलेलं ऑस्करवाडी मिसळ. किती हॉटेल आहेत बघा हायवेला. म्हणजे रस्ता झाला की उदरनिर्वाहाची साधनं आपोआप निर्माण होतात. झाड बघा कसं झालंय. विट्यातून आपण जे हल्लोय त्यात आम्ही आता थांबतोय आराम हॉटेल. इथं किती हॉटेल आहेत बघा दोन्ही बाजूला, पण याच हॉटेलला पसंती असण्याचं कारण सर्व सुविधा. दोन्ही बाजूला हॉटेल्स आहेत भरपूर. हॉटेलची खासियत काय वेगळी आराम हॉटेल. साहेब उतरायला लागले त्यामुळे थांबवले गाडी. हो चला चला. अशा रीतीनं बरोबर 8 वाजता हॉटेल आराम झोपलेलं अजून. उठा. मसाला डोसा. मसाला डोसा. मसाला डोसा. बरं हॉटेल आराम. मी तो चाललोय नाश्त्यासाठी. सकाळ सकाळी पण गर्दी बघतोय. एवढं पुढे हॉटेल व्यवसाय कसा करावा हे आरामवाल्यांच्याकडून शिकून घेतलं पाहिजे. अहो यांच्या या हॉटेलमुळं आसपासची सगळे हॉटेल्स अगदी ओस पडलेली दिसतात. शिस्तबद्धता, क्वालिटी, क्वांटिटी आणि जे काही ग्राहकांना लागतं ते देण्याचा प्रयत्न या आराम हॉटेलने केला आहे.
म्हणूनच हायवेला लगत असलेलं हे हॉटेल नेहमी फुल असलेलं पाहायला मिळतं. नाश्त्याची क्वालिटी पण प्रचंड चांगली आहे. बघूयात आपण कुपन घेतल्यानंतर वेगवेगळ्या काउंटरला आपापले पदार्थ इथे मिळतात. ते काय शिरा 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 आमच्याकडे शिस्त पद्धत बघा हॉटेलची. जिथल्या तिथं सगळं ऑर्डर आम्ही आता इडली वडा एक दिला. एक मिनिट वडा घ्या. आपलंच आहे होय. हां आपलंच आहे का? बसायला वेळ लागेल की चला पर्यंत कुठेतरी जागा पकडू. टेबल शिल्लक नाही. हे आहे की अंडीवाले बंद आहेत का? अंडीवाला श्रावण महिन्यामुळं ध्यान तुझे देता आहे कोई समाधान. काकाला वेळ लागणार काका नाही. बांग द्यायला लावा. कशी देणार बांग होतो? जमलं. इथं बघा स्टॉल्स वेगवेगळे स्टॉल्स आहेत. इथं चप्पल स्टॉल, त्यानंतर इथं आहे आवळा कँडी, आवळा सुपारी, आवळ्याचे सगळे जे पदार्थ आहेत इथे या ठिकाणी मिळतात. इकडं पुढं आला की खेळणी, मिठाई, अशा पद्धतीने इथं आला तर लाकडी खेळणी बघा. म्हणजे सगळं काही एकदा हॉटेलमध्ये आला सगळं काही तुम्हाला भेटून जातं. मधुपुष्प, मुलांचे सगळे व्हरायटी जिथे भेटते. तिथे पुढं आला स्नॅक्स, काय काय भेटतं इथं? प्रत्येक फ्लेवर मधले चणे आहेत. 10 प्रकारच्या फ्लेवर मधले चणे सर आपल्याकडे. 10 प्रकारचे. हा त्यामध्ये येतो बघा पेरी पेरी येतो, चाट येतो, अच्छा. लेमन येतो, गार्लिक येतो, पुदिना येतो, चीज, क्रीमन ओनियन, शेजवान, सॉल्टेड येतो, टोमॅटो येतो, हिंजिरा येतो. या प्रकारचे 10 प्रकारचे चण्याचे प्रकार आहेत. त्यामध्ये आपल्याकडे बघा रोस्टेड मेथीपुरी आहे, हो. भट्टीमध्ये भाजली. ठीक आहे. हा त्यामध्ये 7 प्रकारचे डाळी येतात. अच्छा. ज्वारी, बाजरी, नाचणी, काळे तेल, जिरा, आलवण असे 7 प्रकारच्या डाळींपासून ते बनवले भट्टीमध्ये भाजले. व्हेज क्रिस्पी येतं मल्टीग्रेन डाट्यापासून. बरं. चिली मिली असतं हे उपासाचे. दुवर बटाट्यापासून बनलेलं चिली मिली. शेंगदाणे बाबा आपल्याकडे खासियत आहे नारळाचे शेंगदाणे, नारळाच्या पाण्यातले शेंगदाणे येते. नारळाच्या पाण्यात 3 दिवस डीप केलं जातात, नंतर रोस्ट केलं जातं. 3 दिवस नारळाच्या पाण्यात डीप करायचे. त्यानंतर रोस्ट केलं जातं. अच्छा. हे पिस्ता नट्स आहेत. स्वीटकॉर्न लेमनचं कोटिंग येतं. अच्छा. स्वीटकॉर्न कोटिंग येते. पिस्ता नट्स म्हणजे काय? शेंगदाणा आहेत हा. अच्छा. स्वीटकॉर्न बटर लेमनचं कोटिंग येतं. मिक्सिंगमध्ये पोट दिली. हे पालक रोल, पालक रोल, ड्राय पौष्टिक. त्याला काय तिळ वगैरे येतं का? व्हाईट चहाचं कोटिंग केलं. अरे वा. मस्त. आराम हॉटेलच्या याच्यामध्ये हा बघा नाना चणा हा म्हणून एक सुप्रसिद्ध असं आहे. आणि इथं वेगवेगळे स्नॅक्सचे पदार्थ आहेत. हॉटेलच्या खरोखर ही खासियत एवढी आहे की इथं सगळं काही इथं याच्यात भेटतं. तर मॅप्रोचं आहे. मॅप्रो नंतर आमचे काकाजी काय घेतले? डोसा.
अतिशय उत्कृष्ट क्वालिटी डोसे. हां क्वालिटी बसायला भरपूर जागा हे इथलं वैशिष्ट्य आहे. लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी अशा पद्धतीची वेगवेगळे स्टॅच्यूज इथं आहेत. गाईचा गोठा सुद्धा इथं आहे. हे बघा. अशा पद्धतीनं हे आराम हॉटेल सगळ्या दृष्टीने सुसज्ज आहे आणि त्यामुळेच इथं अगदी सकाळी पहाटेपासून प्रचंड गर्दी असलेली आपल्याला पाहायला मिळते. बघा, व्यवसाय करायचा तर अशा पद्धतीनं करायचा याचा एक आदर्श या आराम हॉटेलवाल्यांनी घालून दिलाय. जागेचा योग्य वापर, कमी कामगार, परंतु एका वेळेला शेकडो लोक बसतील अशी सुविधा इथं आहे. कधी आलात तर फॅमिली सहित नक्की या हॉटेलला या. नाश्ता झाल्यानंतर आराम हॉटेलमधून आम्ही बाहेर पडलो. तू केलं राहू हा छोटू वगैरे इथे स्कॉर्पिओ दिसते 17 म्हटलं काय भानगड. कुठं आराम हॉटेलवर भाड्यानं कशाला देते आला फोटो काढूनच पाठवाय तुला पण आरामवर भैया असतील भैया होते मुंबईला जाणार असतील. पण भैया आता आम्ही पण आरामवर होतो. भैया दिसलं नाही ते कुठं. आम्ही पण चेक केलं. काय माहित नाही. खंबाटकी घाट बोगदा चालतं. नाही पण मला मेसेज येतो गाडीचा. गाडी नाही गेली कुठं, गाडी विट्यातच आहे. नाही फोटो पाठव तुला. फोटो काढलाय तुम्ही? पाठव. छोट्या खोटं बनायचं बंद कर घे. पाठवलाय. नमस्ते. आता शिरोळमध्ये आलो आहे आपण. शिरोळमध्ये ऐतिहासिक हे मंदिर बघतोय. प्रत्येकजण बघत असाल, बऱ्याच जणांनी हे पाहिलं असेल. हे मला वाटतं छत्रपतींच्या काळातलं हे खूप जुनं मंदिर आहे. परंतु मला वाटतं की खरोखर प्रशासनानं तर याचं दुर्लक्ष केलं आहे. परंतु हायवेच्या मध्ये असून सुद्धा हे पाडलं गेलं नाही. परंतु याचं जीर्णोद्धार किंवा याची दुरुस्ती करणं गरजेचं होतं. परंतु याच्याकडं कुठल्याच पद्धतीने लक्ष दिलं नाही. कारण छत्रपतींचा इतिहास पुणे आणि या भागाला जोडून आहे, आपल्याला माहिती आहे. कुठलंही प्रकारचं बांधकामाचं साहित्य यामध्ये वापरलं नाही. फक्त दगड चोरून एकावर एक असे ठेवलेत आणि शेकडो वर्षापूर्वीपासूनचं हे मंदिर आपण पाहतो. आतमध्ये 2 हंडे पिंड असं आपल्याला पाहायला मिळतं. हे ऐतिहासिक मंदिर मात्र खरंच आता इतिहास जमा व्हायच्या काळात आहे, पण कोणाचंच याच्याकडं लक्ष आपल्याला दिसत नाही. तर भगवा झेंडा डवलानं फडकतो, परंतु तोही जीर्ण झाला आहे. तर शिवप्रेमींच्या हे लक्षात का येत नाही, या मंदिराकडे त्यांचं लक्ष का जात नाही, हा एक खरा महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या हिंदू धर्मातील. आणि महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची जी खून हळूहळू काळाच्या ओघात मात्र लुप्त होताना दिसते. तरी अजूनही वेळ गेलेली नाही. हिंदू प्रेमींनी जागं व्हावं
या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आणि दुरुस्तीसाठी प्रयत्न करावे. पलटी झाली, पलटी. पलटी नाही झाला घुसले. त्याच्यावर नुकसान भरपाई घेणार का काही? जाते काही अडचण नाही. हा ते कात्रज. अरे 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 आता बाहेर येतोस का काय? झोप काय करणार? तेवढं वेब चेकिंग करा की. हॅलो केले आणि हे प्रोग्राम उद्याच ठेवूया. मी आज पोचलो, बघूया कसं कसं होते. ठीक आहे, उद्या मला हिसाब करू. लाईट लाव. कात्रज बोगदा म्हणजे किती वर्ष झाले बा? देवेंद्र फडणवीस बायको काय म्हणते हॅलो. हां, हो हो हो, एक 15-20 मिनटं. हां येरवडा का? येरवडा तुरुंग त्याच्या बरोबर बाजूला आता आपण एअरपोर्टला पोचतोय. महत्वाचं म्हणजे पाऊस उघडलाय. जेल रोड पोलीस चौकी. पुणे एअरपोर्ट. काय टेक्निकल प्रॉब्लेम झाला काय? नुसतंच फ्लाईट आलो दिल्लीत.
कुठं इथं आता D1 मध्ये नको परत D2 मध्ये कुठं घेऊ एक बॅग ठेवते हे प्रभू नखेर उतरलो एअरपोर्ट येऊ चल उघडते का अखेर पुणे एअरपोर्टवर पोचलो अरे आजी सेफ ना थोडं